राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. कुणाचं पीक वाहून गेलं, कुणाचं कर्ज वाढलं, तर कुणाचं स्वप्नच कोसळलं. प्रत्येक शेतकरी सरकारकडे मदतीचा हात मागतोय. पण या सगळ्या निराशेच्या काळात एक अशी कंपनी आहे जी सरकारच्या तिजोरीत आनंदाने आपला वाटा देते. हो, शेतकऱ्यांचीच कंपनी सह्याद्री फार्म. या कंपनीचे संस्थापक विलास शिंदे यांनी नुकतीच तब्बल 54 कोटींचा इन्कम टॅक्स भरलाय. इतकंच नाही तर वर्षभरात एकूण 85 कोटींचा कर सरकारकडे भरलाय, जे आज अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनाही जमलं नाही. ही फक्त एक कंपनी नाही, हा तर शेतकऱ्यांची अनेक अडचणींवर मात करून स्वतःचं साम्राज्य उभं करणारी कहाणी आहे. कोण आहेत विलास शिंदे? काय आहे सह्याद्री फार्मचं यशाचं सूत्र? चला जाणून घेऊया ही यशोगाथा. नमस्कार, मी दिव्या. आपण पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. नाशिकच्या मोहडी गावात जन्मलेल्या साध्या शेतकऱ्याचं पोरग, उन्हात घाम गाळणारा, शेतीचा शास्त्रोक्त अभ्यास असलेला, एकेकाळी द्राक्षाच्या मळ्यात उभा राहून विचार करतो, आपण घाम गाळतो पण फायदा नेहमी व्यापाऱ्यालाच का होतो? द्राक्षांचे भाव पडले होते, उत्पादन भरपूर होतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती. तेव्हा याच शेतकऱ्याच्या पोराने 100 शेतकऱ्यांसोबत 2010 साली सह्याद्री फार्म्सची स्थापना केली. त्यांचं उद्दिष्ट शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना थेट बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांचे उत्पादन वाढवणे हे होते. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या. शेतकऱ्यांचा विश्वास मिळवणे, उत्पादन खर्च, तंत्रज्ञानाचा खर्च, या सगळ्या गोष्टींमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागलं. बाजारपेठेत असलेली स्पर्धा, तंत्रज्ञानाची कमतरता आणि व्यवस्थापनातील अनुभवाचा अभाव असल्यामुळे त्यांना तांत्रिक अडचणींना सुद्धा सामोरं जावं लागलं. यातूनच सह्याद्री फार्म्सवर 75 कोटींचं कर्ज आलं. आता ही कंपनी बुडते की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली. मात्र या सर्व अडचणींवर मात करत विलास शिंदे यांनी चिकाटीने त्यातून मार्ग काढला. सह्याद्री फार्म्सने 10,000 शेतकऱ्यांना एकत्र आणून जागतिक स्तरावर आपल्या शेतीमालाची आणि सह्याद्री फार्मची एक नवी ओळख बनवली. सह्याद्री फार्मचं मुख्य ध्येय होतं शेतकऱ्याच्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणं. कंपनीमध्ये टोमॅटो, आंबे, डाळिंब, कांदे आणि असंख्य फळभाज्या या सगळ्याचं अत्याधुनिक पद्धतीने प्रोसेसिंग, पॅकिंग करून निर्यात केली जाते. सह्याद्रीकडे आज कोल्ड स्टोरेज, फूड प्रोसेसिंग युनिट्स आणि क्वालिटी टेस्टिंग लॅब्सची सुद्धा सोय आहे, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं उत्पादन थेट युरोप, मध्य पूर्व आणि आशियाई देशांच्या बाजारात झळकलं. सोबतच वेगवेगळ्या शहरांमध्ये सह्याद्रीने आपल्या मालाचे आउटलेट्स तयार करून त्याच्या फ्रँचाइज दिल्या. यामध्ये कंपनीचे प्रोडक्ट सुद्धा विकले जातात. इतकंच नाही तर टोमॅटो प्युरे, किशमिश, सॉस, जॅम्स, ज्यूस यांसारख्या व्हॅल्यू ॲडेड उत्पादनांमुळे शेतकऱ्याला अधिक नफा मिळतो. सह्याद्री फार्मने 2023-24 मध्ये 1548 कोटींची उलाढाल केली आणि फक्त एका वर्षात 55% वाढ साधली. या यशामागे 26,000 पेक्षा अधिक शेतकरी, 3 लाख मेट्रिक टन उत्पादन आणि 40 पेक्षा जास्त देशांमध्ये मालाची झालेली निर्यात. 2024-25 मध्ये पाहिलं तर उलाढाल अजून वाढली, 1924 कोटींवर जाऊन पोहोचली. म्हणजेच 2020 पासूनची ही वाढ 458 कोटींपासून 33% वार्षिक वृद्धी दर दर्शवते. याचा परिणाम काय? तर सह्याद्री फार्मच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे उत्पादन वाढलं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यातीत अव्वल स्थान प्राप्त करून देशातील एकूण द्राक्ष निर्यातीपैकी 17% म्हणजेच जवळपास 21,000 टन द्राक्षांची निर्यात केली. सर्वात महत्त्वाचं, ग्राहकाने दिलेल्या पैशाचा किती भाग शेतकऱ्याच्या खिशात पोहोचतो हे QR कोड स्कॅन करून सुद्धा पाहता येतं. देशात शेतकऱ्याचे हाल सुरू असताना, सरकारचंही त्याला पाहिजे तेवढं सहकार्य नसताना, विलास शिंदे यांनी सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून समूह शेतीचा चांगला पर्याय सर्वांसमोर ठेवलाय. जशी एकेकाळी महाराष्ट्रात सहकारच्या चळवळीने क्रांती घडवून आणली, तशीच शेतीतील क्रांती घडवण्यासाठी समूह शेतीसाठीचा एक आदर्श सर्वांसमोर ठेवलाय. अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा तुम्हाला ऐकायला आवडतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.